सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी शुक्रवारी सर्वांग विकास संस्थेअंतर्गत संचालित कैलासवासी रा.वी. भिडे मूकबधीर शाळेत सदिच्छा भेट देऊन शाळेतील विविध उपक्रमांची पाहणी केली। पदवीधर संवाद मेळाव्यानिमित्त मिरज दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्र्यांनी शाळेच्या कामकाजाची उत्सुकतेने माहिती जाणून घेतली। पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या स्वागतासाठी शाळेतील विद्यार्थ्यांनी लेझिम खेळाचं सादरीकरण केले। विद्यार्थ्यांनी सांकेतिक भाषेत राष्ट्रगीत सादर करून उपस्थितांची मनं जिंकली। मूकबधीर विद्यार्थ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने केलेल्या या सादरीकरणामुळे कार्यक्रमस्थळी भावनिक वातावरण निर्माण झाले। यानंतर मंत्री पाटील यांनी संस्थेत नव्याने उभारण्यात आलेल्या वसतिगृहाची पाहणी केली। विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधा, निवास व्यवस्था, शैक्षणिक सोयी तसेच शाळेतील विविध उपक्रमांची त्यांनी प्रत्यक्ष माहिती घेतली। विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था करत असलेल्या कार्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत संस्थेचे सहसचिव निरंजन आवटी यांनी केले। त्यांनी संस्थेची आजवरची वाटचाल तसेच आवटी कुटुंबियांनी संस्थेच्या उभारणीसाठी दिलेल्या योगदानाची माहिती उपस्थितांना दिली। संस्थेचे अध्यक्ष नुरुद्दीन भोकरे यांच्या हस्ते पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला। संस्थेला मोठं योगदान दिल्याबद्दल देणगीदार यांचाही पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। तसेच शाळेतील कला शिक्षक राजाराम सर यांनी स्वतः तयार केलेले सुंदर चित्र पालकमंत्र्यांना भेट दिले। विद्यार्थिनींनी तयार केलेल्या राख्याही पालकमंत्र्यांच्या हाती बांधण्यात आल्या। या भेटीदरम्यान पालकमंत्र्यांनी विद्यार्थी, शिक्षक व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत शाळेच्या कार्याची प्रशंसा केली। विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी तसेच त्यांच्या शिक्षण आणि निवासाच्या सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी संस्थेच्या प्रयत्नांचं त्यांनी कौतुक केले। यावेळी सांगली जिल्ह्याचे खासदार विशालदादा पाटील, मिरजेचे आमदार सुरेश भाऊ खाडे, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे महापौर धीरज सूर्यवंशी, भाजपचे नेते सुरेश भाऊ आवटे, संचालक महेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। तिसऱ्या टप्प्यामध्ये त्याची जी प्रमुख आहे ते म्हटलं की आता या मुलांना ऐकू किती येत या लहान वयात का ऐकू येत नाही याचं आपण टेस्टिंग केलं पाहिजे। आता त्याची प्रमुख जी आहे ती खूपच व्यक्तिगत जीवनात श्रीमंत आहे। आयुष्यात ट्रेनने काही प्रवासच नाही केला, नेहमी विमान नाही तर गाडी, पण तिथे खूप रुची निर्माण झाली त्या प्रोजेक्टमध्ये। तुम्हाला त्याला ऐकू येत नाही असं असेल पण थांबा ना, जमत म्हणून आम्ही खूप मोठ्या कोल्हापूरच्या हुजूर बाजार नावाच्या डॉक्टरांना त्याचा सगळं सेटअप घेऊन पुण्यात बोलवलं आणि पहिल्या 2100 मध्ये 100 मुलांचे टेस्ट घ्यायचं झालं। तर तुम्ही त्या दिवशीच्या फिल्म पाहाल तर त्या सगळ्या आयला पण आमच्या वाढवलं की आपल्याला ऐकायचं झालं। पण जेव्हा त्यांना म्हटलं की बऱ्याच वेळेला मुलांना लहानपणी व्यक्ती येत नाही, आईला उशिरा कळत आणि मग त्याला ऐकू पण येत नाही आणि शब्द न मिळाला म्हणजे त्याला बोलता पण येत त्यामुळे तो मुका आणि बहिरा होतो। तर त्या एजला आयडेंटिफाय झालं पाहिजे की ऐकू येतं की तर त्यामुळे त्याही धमकावलेला होता आणि एकेका मुलाचे टेस्ट झाले की स्क्रीनवर यायचं